नमस्कार, मी वंदनाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज अंडा कढी बनवणार आहे झणझणीमध्ये। तर मी इथं 8 अंडे घेतलेले आहेत। तर आता हे साहित्य दाखवते मी। 2 छोटे कांदे घेतलेले आहेत, 10 ते 12 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत, मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे, खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे, हे कोथिंबीर घेतलेला आहे। आता मी खोबरं आणि कांदा हे भाजून घेणार आहे आणि आता हे सर्व ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी कांदा आणि खोबरं तास लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे, अद्रक कट केलेला आहे, लसूण साफ केलेला आहे, कोथिंबीर पण घेतलेली आहे। आता मी हे सर्व ह्याचं वाटण बनवून घेते। बघू शकता गॅस चालू करून घेते मी। आता गॅस चालू केलेला आहे। तर कढई ठेवून घेते। तर कढई ठेवलेली आहे, तेल घालते। तेल गरम झालेलं आहे। आता मी हे 3 चमचे घरगुती मसाला घालते। हा घरी वाटलेला मसाला आहे। तर बघू शकता ह्याला परतून घेते मी आणि 1 चमचा चिकन मसाला, चिकन मसाला घातलेला 1 चमचा। आता थोडीशी हळद। आता ह्याला पण परतून घेते छान असं। बघू शकता कलर किती भारी आलेला आहे बघा। हा घरी मसाला वाटलेला आहे, मी आता बनवलेला आहे हे मसाला। त्याचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत मी। आणि आता वाटण केलेला आहे सर्व कांदा, टोमॅटो, खोबरं हे सर्व। ह्याला पण छान असं तेलामध्ये येईपर्यंत परतून घेते मी। आता हे मसाला तेलामध्ये आलेला आहे। त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकते मी। त्याला खाली वरी करून घेते। आणि चवीपुरतं मीठ। आता याची उकळी काढून घेते मी। बघू शकता आता उकळी आलेली आहे भाजीला। तर मी आता हे गॅस स्लो करून घेते। तर हे अंडे आहेत ना, आता एक एक अंडे असे आपल्याला हे फोडून टाकायचे आहेत। सर्वात पहिले गॅस स्लो करून घ्यायचा आहे। सर्व अंडे हे बघा हे असं टाकते मी। एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे। अंडे टाकून झालेले आहेत आणि मध्यम आचेवरतीच आता आपल्याला हे करायचं आहे। आता मी झाकण ठेवून घेते। 10 मिनिटं शिजून घ्यायचं आहे आता ह्याला। 10 minutes later. तर बघू शकता 10 मिनिटं झालेले आहेत। मी झाकण उघडून घेते। बघा किती छान शिजून झालेले आहे। तर मी तुम्हाला अंडे काढून दाखवते। तर हे बघू शकता काय उकडायची गरज नाहीये, मी असंच टाकलेलं आहे। तर तुम्ही बघितलेलंच आहे कसं टाकलेलं आहे। तर हे झटपट होणारी रेसिपी आहे आणि अंडे टाकल्याच्या नंतर ना अजिबात त्याला खालीवरी करायचं नाहीये, नाहीतर मग आपले अंडे असे अख्खे नाही होणार, तर तुटून जाणार। तर बनून झालेलं आहे। मी गॅस बंद करून घेते आता। बघू शकता अंडा कढी बनून तयार आहे। तर मी एका वाटीमध्ये आता काढून घेते। तर मी आता कसं झालेलं आहे तुम्हाला एक घास मी खाऊन दाखवणार आहे। एकदम छान झालेलं आहे। तर हे बघू शकता मी तुम्हाला एक अंडा काढून दाखवते। हे बघा शिजून किती भारी झालेलं आहे। एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर तुम्ही पण असंच बनवून बघा, तर तुम्हाला नक्की आवडणार आहे हे।
तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.